एक उमगत नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर जे या वाचाळवीरानं अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जे वाक्य वापरलं त्याचा आज आम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये निषेध करत आहोत। मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की जितेंद्र आव्हाड हा वाचाळवीर आहे, त्याला कधी कुणाला काय बोलायचं काय नाही असा हा मानसिक रोगी आहे आणि त्यामुळं या गोष्टीकडे गोपीचंद पडळकर किंवा या देशातल्या कुठल्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांनी लक्ष देऊ नये, कारण असे वाचाळवीर फक्त प्रसिद्धीसाठी काही बोलतात आणि चॅनेलवर येतात, पण या लोकांना माहीत नाही की या महाराष्ट्र हा असलं कधीही सहन करणार नाही आहे। मी या ठिकाणी आमचे नेते गोपीचंद पडळकर यांना एकच सांगतो या ठिकाणी की असे कुत्री बरीच भुकत असतात, पण याच्याकडे लक्ष न देता त्यांनी आपलं जे काम चालू केलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते काम त्यांनी सुरू ठेवावं। तमाम महाराष्ट्रातील सगळा समाज आपल्या पाठीमागे आहे, त्यामुळे आपण कोणतीही चिंता न करता अशा वाचाळवीरांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं जे कर्म करत आहात या महाराष्ट्रामध्ये ते असंच चालू ठेवावं। मी या ठिकाणी एकच वाक्य वापरतो, हाती चले बाजार और कुत्ते भुके हजार। त्यामुळं अशी कुत्री बरीच भुकणार आहेत चांगलं काम करत असताना गोपीचंद पडळकरांच्यावर, त्यामुळे त्यांनी लक्ष न देता आपलं कर्म हे चांगलं करत राहावं आणि सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रातील समाज त्यांच्या पाठीमागे आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो। करायचं काय?